ठाण्यात आता महायुतीमध्येच कुस्ती झाली। आरोग्य मंदिरावरून शिवसेना भाजप आमने सामने आले। घाईघाईने उद्घाटन झालं, सुविधा मात्र अपुऱ्याच आहे। भारतीय जनता पक्षाचे आमदार संजय केळकरांनी आरोप केला। केळकरांना उद्घाटनाला बोलावलं नाही याचं दुःख आहे। शिवसेनेच्या माजी नगरसेवक मालती पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय। मी आज या ठिकाणी 3 आरोग्य केंद्राला भेटी द्यायला आलो। आता हे बघा, हे जे केंद्र 1 महिन्यापूर्वी सुरू केलं, हा एरिया जो आहे त्या एरियाचं नाव आहे सावरकर नगर मीठबंदर रोड सावरकर नगर। बरं, ही बंद राहण्याची वेळ नाही आहे। मी अशा वेळेला आलो आहे की आरोग्य मंदिर हे चालू असलं पाहिजे। तुमची अवस्था बघा, म्हणजे रिबीन जी कापलेली आहे, कोणी कापली काय कापली काहीच माहिती नाही। हे शासनाचा उपक्रम महापालिका राबवते। ही रिबीन तशीच आहे, समोर कचरा दिसतोय आणि सगळं बंद आहे। बाजूला वास येतो। कशा करता, कोणाची फसवणूक करता तुम्ही? ही फसवणूक संजय केळकरची नाही आहे, तुम्ही ठाणेकरांची गोर गरीब जनतेची फसवणूक करताय। हे आरोग्य केंद्रामुळे इकडचा जो परिसर आहे, इथे जी कचरापेटी त्यांनी कचरा दाखवला, एक शब्द तुम्ही तो पण ऐकलाय, पण मला असं वाटतं याच्या आधी ते कधी ते आले नसतील। इथे कचऱ्याचं साम्राज्य, जसं इथे पूर्ण पट्ट्यात कचरापेटी नव्हती, परंतु आपण ती देखील बंद केलेली आहे। कचरा टाकणाऱ्यांची मनस्थिती त्यांनी बघायला पाहिजे होती, पण तिथे 2-3 कचऱ्याच्या पिशव्या दिसल्यानंतर त्यांनी त्याच्यावरती बोट दाखवलं। ज्या दिवशी आरोग्य केंद्र चालू होईल त्या दिवशी ते कचरा देखील बंद होणार आहे। आणि मला असं वाटतं आता सगळ्यांनी जर बघितलं तर पूर्वीचा रस्ता आणि आताच्या रस्त्यामध्ये खूप फरक आहे। इकडचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करेल मी। केळकर साहेबांना एकच सांगेल की आमचे नेते भक्कम आहेत। मला वाटतं आमचे उपमुख्यमंत्री हे कामाच्या विकासाच्या नावानेच प्रसिद्ध आहेत, आणि मला असं वाटतं की तुम्ही आमच्याकडे लक्ष देण्यापेक्षा त्यांनी त्यांच्या वॉर्डमध्ये लक्ष द्यायला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।